सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा आपला विषय राहणार आहे रासायनिक खतांचा कार्यकाळ. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही रासायनिक खते जमिनीत दिले तर किती दिवसात ते पिकांना लागू होतात आणि किती दिवसापर्यंत ते जमिनीत राहतात याविषयी पूर्ण माहिती देणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहा, आता रासायनिक खते किती दिवसांनी पिकाला लागू होतात आणि किती दिवसात संपतात, म्हणजे त्यांची ताकद आहे जे अन्नद्रव्य काम देण्याची पिकांना ती किती दिवस जमिनीत राहते याविषयी पूर्ण माहिती. पहिला आहे युरिया. 46% नायट्रोजन राहते युरियात. ते 1 ते 2 दिवसात लागू होतो पिकांना आणि 7 ते 8 दिवसापर्यंत मातीत राहतो. त्यानंतर आहे DAP 1846-0. यामध्ये 18% नायट्रोजन आहे. नायट्रोजन हे 2 दिवसात लागू होतं आणि 8 दिवसापर्यंत मातीत राहतं. त्यानंतर 46% फॉस्फरस आहे. फॉस्फरस हे 10 दिवसांनी लागू होतं आणि 32 दिवस मातीत राहतं. तिसरा आहे 10-26-26. यामध्ये 10% नायट्रोजन आहे. 4 दिवसात लागू होतं आणि 8 दिवसापर्यंत मातीत राहतो. त्यानंतर 26% फॉस्फरस आहे. 10 दिवसांनी लागू होतात आणि 32 दिवसपर्यंत काम करत राहते, म्हणजे मातीत राहतं. त्यानंतर 26% पोटॅशियम आहे. हे 45 दिवसांनी लागू होतं आणि 65 दिवस मातीत राहतं. त्यानंतर आहे 12-32-16. यामध्ये 12% नायट्रोजन आहे. 2 दिवसात लागू होतं आणि 8 दिवसापर्यंत मातीत राहतो. 32% फॉस्फरस 9 दिवसांनी लागू होतो आणि 18 दिवस मातीत राहतो. 16% पोटॅशियम आहे. 45 दिवसांनी लागू होतो आणि 55 दिवस मातीत राहतो. त्यानंतर आहे 24-24-0. यामध्ये 24% नायट्रोजन आहे. 2 दिवस लागू होतो आणि 8 दिवसापर्यंत मातीत राहतो. त्यानंतर 24% फॉस्फरस आहे. 10 दिवसांनी लागू होतो आणि 32 दिवस मातीत राहतो. यामध्ये पोटॅश नाही. त्यानंतर आहे 20-20-0-13. 20-20-0 यामध्ये 20% नायट्रोजन आहे. 2 दिवसात लागू होते आणि 8 दिवसापर्यंत राहतो. 20% फॉस्फरस आहे. 10 दिवसांनी लागू होतो आणि 32 दिवस मातीत राहतो. आता हे सिंगल SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, हे 26 दिवसात लागू होतं आणि 76 दिवसापर्यंत मातीत राहतो. त्यानंतर SOP सल्फेट ऑफ पोटॅश 3 दिवसात लागू होतो आणि 11 दिवसापर्यंत मातीत राहतो. MOP म्युरेट ऑफ पोटॅश 3 दिवसात लागू होतो आणि 11 दिवसापर्यंत काम करतो, मातीत राहतो. या पद्धतीने हे पूर्ण जे आपण दिलेले खत येतं NPK रासायनिक खते याप्रमाणे किती दिवसापासून लागू होतात आणि किती दिवसापर्यंत मातीत राहतात याविषयी आपण माहिती घेतलेली. या माहितीचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. आता तुम्हाला पण समजून जाईल की तुम्ही खतं